राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना झूला आणायला निघालेलं हेलिकॉप्टर पुण्याच्या बावधनमध्ये कोसळलं आणि त्यामध्ये तिघांचा जीव गेला। त्यानंतर हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारा प्रत्येक नेता खबरदारी घेताना दिसतोय। आता मुंबईवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हेलिकॉप्टर पुण्याच्या कार्ला गडावरती येणार आहे। ते या हेलिपॅडवरती उतरणार होतं, मात्र तत्पूर्वीच एक हेलिकॉप्टर इथं आलं। त्यांनी इथं बऱ्याच घिरट्या घेतल्या आणि इथलं सर्वेक्षण केलं आणि इथं उतरणं हे धोक्याचं असेल, जीवावरती बेतणारं असेल असा त्यांनी निष्कर्ष काढला। कारण हेलिपॅडच्या पलीकडे आपण बघू शकतो ही दरी आहे आणि मी जिथं उभा आहे त्याला खेटूनच अगदी 15 फुटावरती ही सुरक्षा भिंत आहे आणि त्याच्या पलीकडं हे एक इमारत आहे। त्यामुळं जे हेलिकॉप्टर या ठिकाणी येणार आहे त्याची पाती या ठिकाणी कुठंही थटू शकतात अथवा ज्या पद्धतीनं दरीला लागून हे हेलिपॅड आहे तर इथं इनबॅलन्स झालं तर कदाचित दुर्घटना घडू शकते। आणि म्हणूनच आता कार्ला गडावरच्या या हेलिपॅडवरती हे हेलिकॉप्टर उतरण्याऐवजी मावळमधल्याच टाटा धरणाच्या हेलिपॅडवरती हे हेलिकॉप्टर उतरवलं जाणार आहे। तिथून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघं बाय रोडवरने कार्ला गडावरती येतील आणि पायी पायी मध्यवरनं या ठिकाणी गडावरती पोहोचणार आहेत आणि इथं जो लोकार्पण सोहळा होणार आहे त्यामध्ये ते सहभागी होणार आहेत। खरं तर सुनील तटकरे यांना आणायला निघालेलं हेलिकॉप्टर जेव्हापासून कोसळलं त्यामध्ये 2 पायलट आणि एका इंजिनियरचा मृत्यू झाला, तेव्हापासून जो नेता हेलिकॉप्टरमधून प्रवास करतोय तो आता अशा पद्धतीनं खबरदारी घेताना दिसतोय। नाजिमुल्ला, एबीपी माझा, मावळ, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।